Good morning, friends. Myself Dudhe sir from Mechanical Engineering Department. Now, as a today's lecture, we are study about the remaining two topics as a third year mechanical engineering subject named as a mechanical engineering material, in which we are study about the third unit named as a cast iron, in which two remaining topics are study in this lecture as a name as a, about the two remaining topics named as a gray cast iron and nodular cast iron material. In last lecture, we are also studied the only the two types about the cast iron material, in which firstly we are introduced about the white cast iron, the composition about the white cast iron, the properties about the white cast iron, and also the applications about the white cast iron, and also the second topic named as a malleable cast iron material, the composition about the malleable cast iron material, properties about the malleable cast iron material, and also the applications about the malleable cast iron material. These are the topics are also studied in last lecture. Now in this lecture we are also remaining two topics are studied in this lecture. First one as a gray cast iron material and second one as a nodular cast iron material. Now in this lecture we are study about the composition about the gray cast iron material and nodular cast iron material, and also the properties about the gray cast iron material and nodular cast iron material, and also the applications about the gray cast iron material and nodular cast iron material. These are the topics are also are study in this lecture. ओके. तर बघा, जे मागचं लेक्चर आपण घेतलं होतं तर त्याच्यामध्ये आपण जो तिसरा युनिट चालू केला होता मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियलमधला तिसरा युनिट जो आहे तुमचा कास्ट आयरन, तर त्याच्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं तर दोन टाईप आपले टाईप्स ऑफ द कास्ट आयरन बघितले होते. त्याच्यामध्ये आपल्याला चार टाईपचे कास्ट आयरन मटेरियल आपल्याला स्टडी करायचे आहेत. कोणकोणते आहेत चार टाईपचे कास्ट आयरन मटेरियल? तर फर्स्ट वन आहे व्हाईट कास्ट आयरन मटेरियल, ग्रे कास्ट आयरन मटेरियल, वेलेबल कास्ट आयरन मटेरियल आणि नोडुलर कास्ट आयरन मटेरियल. हे चार टाईपचे कास्ट आयरन मटेरियल जे आहे त्याचा आपण स्टडी करतो आहोत. तर त्याच्यामध्ये जे मागचं लेक्चर आपलं झालं होतं तर त्या मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं तर व्हाईट कास्ट आयरन मटेरियल आणि वेलेबल कास्ट आयरन मटेरियल याचं कंपोजिशन, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, त्याचबरोबर त्याचे ॲप्लिकेशन्स, ह्या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे तो काय केला आपण मागच्या लेक्चरला केला होता. आणि आताचं जे लेक्चर जे आहे तर रिमेनिंग दोन टॉपिक राहिले होते आपले. कोणते? तर ग्रे कास्ट आयरन मटेरियल आणि नोडुलर कास्ट आयरन मटेरियल. तर याचं आज काय करणार आहे आपण स्टडी करणार आहे. मग याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण बघणार आहे? तर पहिल्याचं आपण त्याचं काय करणार आहे त्याचं कंपोजिशन कसं आहे तर ते आपण बघणार आहे. त्याचबरोबर त्याच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत त्याही आपण बघणार आहे. त्याचबरोबर त्याचे ॲप्लिकेशन्स कोणकोणते आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, टिपिकल स्ट्रक्चर ऑफ ग्रे कास्ट आयरन आणि नोडुलर कास्ट आयरन मटेरियल याचं टिपिकल स्ट्रक्चर जे आहे तर ते सुद्धा काय करणार आहे आपण आजच्या हे जे लेक्चरमध्ये बघणार आहे. तर फर्स्टली वी आर स्टार्ट अबाउट द ग्रे कास्ट आयरन. मग ग्रे कास्ट आयरन मटेरियल कसं आहे? तर ग्रे कास्ट आयरन इज अ ग्रे इन अ कलर ड्यू टू द कार्बन बिईंग इन द फॉर्म ऑफ द ग्राफाईट. मग ग्रे कास्ट आयरन मटेरियलचा कलर कसा आहे? तर एक प्रकारचा ग्रे इन कलर. त्याचा कलर कसा आहे? तर ग्रे कलरचं मटेरियल आहे ते. का बरं आहे ते? मग इन कलर ड्यू टू द कार्बन बिईंग इन द फॉर्म ऑफ द ग्राफाईट. कार्बन काय झालं आहे त्याच्यामध्ये मिक्सअप केलं आहे आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे तर ग्राफाईट मटेरियलमध्ये झालं आहे. तर त्याच्यामुळे त्याचा कलर जो आहे तो कसा झाला आहे ग्रे इन कलर, आहे की नाही. इट इज द कास्ट आयरन इन विच मोस्ट or all of the carbon is uncombined in the form of the graphite flake, आहे की नाही. एक प्रकारचं ग्राफाईटमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आहे कार्बनचं. तर त्याच्यामुळे त्याला कलर जो आहे तो ग्राफाईट आपला ग्रे कलर त्याला काय होतो आहे येतो आहे की नाही. कास्ट आयरन प्रोड्यूस ॲट स्लो कुलिंग अँड कन्सिस्टिंग ऑफ द फेराइट अँड डिस्पर्स इन अ ग्राफाईट फ्लेक. मग हे जे कास्ट आयरन मटेरियल जे आहे ग्रे कास्ट आयरन मटेरियल ते कसं प्रोड्यूस होतं ॲट अ स्लो कुलिंग अँड कन्सिस्टिंग ऑफ द फेराइट अँड डिस्पर्स्ड इन अ ग्राफाईट फ्लॅक. स्लो कुलिंग रेटमध्ये कन्सिस्टिंग ऑफ द फेराइट आणि ग्राफाईटचं एक काय प्रकारचं काय केलेलं असतं कॉम्बिनेशन करून काय केलेलं असतं याच्यामध्ये
ते मटेरियल जे आहे ग्रे कास्ट आयरन मटेरियल ते काय केलं असतं, बनवलेलं असतं. प्रोड्यूस इन अ कुपला फार्नस बाय रिफायनिंग पिग आयरन. मग हे कसं, बाय युझिंग द कुपला फार्नस. कुपला फार्नसमध्ये हे काय केलं जातं, मॅन्युफॅक्चरिंग करून ते काय केलं जातं, बनवलं जातं, आहे की नाही. मोस्ट ग्रे कास्ट आयरन आर हायपोयुटेक्टिक अलॉय कंटेनिंग बिटवीन द 2.5 अँड 4% कार्बन. मग हे जे ग्रे कास्ट आयरन मटेरियल आहे ते कसं आहे, तर हायपोयुटेक्टिक अलॉईंग मटेरियल आहे का नाही. हायपोयुटेक्टिक संमिश्र धातूचं ते काय केलेलं आहे, अलॉईंग एलिमेंट ते बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये मध्ये जे कार्बनचं पर्सेंटेज जे आहे तर ते किती असतं, 2.5 to 4% काय असतं त्याच्यामध्ये, कार्बनचं पर्सेंटेज त्याच्यामध्ये असतं. द इनिशियल अपीअरन्स ऑफ कंबाईन कार्बन इट इज द सिमेंटाईन रिझल्टिंग फ्रॉम द इटेक्टिक रिॲक्शन ॲट 2065 फॅरेडेज. मग याच्यामध्ये जे इनिशियल ॲपिअरन्स ऑफ द कंबाईन कार्बन, ज्यावेळेस त्याच्यामध्ये कंबाईन कार्बनचं मिक्सचर त्याच्यामध्ये जे ग्रे कास्ट आयरन बनवताना त्याच्यामध्ये कार्बनचं मिक्सचर जे मिक्सअप केलेलं असतं आहे का नाही, त्याच्यामध्ये काय होतं, एक प्रकारची सिमेंटाईन प्रोसेस त्याच्यामध्ये होते, रिझल्टिंग इन द युटेक्टिक रिॲक्शन. मग त्याच्यामध्ये एक प्रकारची युटेक्टिक रिॲक्शन कधी होते, तर ज्यावेळेस त्याचं टेम्परेचर जे आहे ते 2065 फॅरेडेपेक्षा जास्त होतं आहे का नाही, जायला लागतं आहे. तर त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं, एक प्रकारची युटेक्टिक रिॲक्शन तुमच्या ग्रे कास्ट आयरन मटेरियलमध्ये होते आहे का नाही. दिस इज एक्सपेरिमेंटल evidence that with proper control of the alloying element, the alloy will follow the stable iron graphite equilibrium diagram, forming the austenite and graphite in the eutectic temperature of the 2075 फॅरेडेज आहे की नाही. तर याच्यामध्ये जे एक्सपेरिमेंटल जे प्रॉपर कंट्रोल जे आहे अलोईंग एलिमेंटचं, तर ते कसं केलेलं असतं, तर तुम्हाला नाही का एक प्रकारची आयरन ग्राफाईट इक्विलिब्रियम डायग्राम जी आहे पुढच्या स्लाईडमध्ये, तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं ते तुम्हाला काय होईल दिसून येईल. तर ही काय बघा, तुम्हाला आयरन इक्विलिब्रियम डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ॲज अ आयरन कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम जी आहे तर ती अशाच प्रकारची असते. तर त्याच्यामध्ये लिक्विड प्लस सिमेंटाईन, ॲस्टेनाईट प्लस सिमेंटाईन आहे का नाही, ॲस्टेनाईट्स आणि ह्याचं कॉम्बिनेशन करून ती काय केलेली असते, बनवलेली असते आहे का नाही. तर अशा प्रकारची काय असते तुमच्या ग्रे कास्ट आयरन मटेरियलची आयरन कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम काय केलेली असते, ड्रॉ करून तुम्हाला इथं दाखवलेली आहे. त्याच्यानंतर जे ग्रे कास्ट आयरन मटेरियल जे आहे, ॲट एनी रेट एनी सिमेंटाईट विच इज फॉर्म बाय द ग्राफाईट रॅपिडली, the graphite appears as a many irregular, generally elongated as and curved plate, which give gray cast iron and characteristic grayish and blackish fracture. मग हे जे ग्रे कास्ट आयरन मटेरियल जे आहे त्याचे जे स्ट्रक्चर जे आहे ठीक आहे नाही, सिमेंटाईन स्ट्रक्चर जे आहे ग्राफिकली ग्राफाईट रॅपिडली, ते कसं होतं, एक प्रकारचं ग्राफाईट होतं रॅपिडली, ते काय होतं एक प्रकारचं एकदम स्ट्रेंथ जी आहे तर ती कशी होते, एकदम हार्ड स्ट्रेंथचं ते काय केलं जातं, बनलं जातं आहे की नाही. विथ ग्राफाईट अपीअरन्स मेनी इरेग्युलर, जनरली इलॉंगेटेड इन कर्व प्लेट विच इज द ग्रे कास्ट आयरन कॅरेक्टरिस्टिक गायरोसिस गायरिश ऑफ द ब्लॅकिश फ्रॅक्चर ॲज शोन इन फिगर. मग याच्यामध्ये ग्राफाईट फ्लेक ऑफ द ग्रे कास्ट आयरन तर कसं एक प्रकारचं स्ट्रक्चर जे आहे तर ते कसं दिसतं बघा, ग्राफाईट फ्लेक्स आणि फेराईट और फ्री फेराईट आहे की नाही, याचं स्ट्रक्चर जे आहे तर ते अशा प्रकारे काय होतं, तुम्हाला ॲज अ मायक्रोस्कोप थ्रू काय करू शकता, तुम्ही बघू शकता आहे की नाही. त्याच्यामध्ये जे ग्रे कास्ट आयरन जे आहे ग्रे आयरन हॅव अ डिफरंट साईज ऑफ द फ्लेक. मग ग्रे आयरनमध्ये काय होतं, डिफरंट साईज ऑफ द फ्लेकनुसार ते काय होतं दाखवलेलं आहे तुम्हाला आहे की नाही. मग त्याचे फ्लेक जे आहे ते डिफरंट साईजनुसार आहेत, ते बघा तुम्हाला इथं दिसत आहेत बघा आहे की नाही, ग्रे कास्ट आयरनचे डिफरंट फ्लेक आहे की नाही. अशा प्रकारचे ग्रे आयरन पहिलं जी डायग्राम तुम्हाला दिसते आहे ती कशी आहे, तर ग्रे आयरन आहे. त्याच्यानंतर सेकंड वन व्हाईट आयरन आहे. त्याच्यानंतर थर्ड वन मेलेबल आयरन आहे आणि एसची आयरन आहे की नाही. अशा प्रकारचे काय आहेत, ते एक प्रकारचे फ्लेक जे आहेत आहे की नाही, ग्राफाईट फ्लेक अशा प्रकारे तुमचे ग्रे कास्ट आयरनचे तुम्हाला बघायला भेटतील आहे की नाही. मग जे ग्रे कास्ट आयरन मटेरियल जे आहे तर त्याच्या
रिड्युसिंग फ्लेक्स साईज, मग त्याची फ्लेक्स साईज रिड्यूस कशी करू शकतो आपण? द बेस्ट मेथड ऑफ द रिड्युसिंग द साईज ऑफ इम्प्रूव्हिंग द डिस्ट्रीब्युशन ऑफ द ग्राफाइट फ्लेक्स सीम्स टू बी by the addition of the small amount of the material known as a inocular inoculant inoculating agent have been used successfully are the metallic calcium. मग हे जे ग्रे कास्ट आयरन मटेरियल जे आहे त्याची जर प्रॉपर्टीज जर सांगायची झाल्या किंवा फ्लेक्स साईज जी आहे त्याची रिड्युसिंग करण्यास जर झालं तर ते कसं केलं जातं? तर रिड्युसिंग द साईज ऑफ द इम्प्रूव्हिंग द डिस्ट्रीब्युशन ऑफ द ग्राफाईट फ्लेम. त्याच्यामध्ये काय केलं जातं? ते इम्प्रूव्ह केलं जातं. डिस्ट्रीब्युशन ऑफ द ग्राफाईट फ्लेक काय केले जातात? इम्प्रूव्ह केले जातात त्याच्यामध्ये, आहे की नाही? त्याचं डिस्ट्रीब्युशन करून तुम्ही काय करू शकता? त्याची फ्लेक्स साईज काय करू शकता? रिड्यूस करू शकता, आहे की नाही? ॲडिशन ऑफ द स्मॉल अमाऊंट ऑफ द मटेरियल ॲज नोन ॲज अ इन्क्युलंट. आणि त्याच्यामध्ये ॲडिशन ऑफ द स्मॉल अमाऊंट ऑफ द मटेरियल, आहे की नाही? मटेरियलचं स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल काय करू शकता तुम्ही? त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्यानंतर त्याची काय होईल? रिड्युसिंग द फ्लेक्स साईज काय होते? रिड्यूस होते आपोआप, आहे की नाही? including agent that have been used of the successfully are metallic calcium. मग हे जे रिड्युसिंग एजंट जे आहेत तर ते सक्सेसफुली काय केले जातात? मेटॅलिक कॅल्शियम थ्रू काय केले जातात? ॲल्युमिनियम, टायटेनियम, झिर्कोनियम, सिलिकॉन कार्बाईड, कॅल्शियम सिलिकेट और कार्बोनेट ऑफ दिस, आहे का नाही? एवढे मटेरियल काय करू शकता तुम्ही? सक्सेसफुली काय करू शकता? एजंट म्हणून काय करू शकता? इन्क्लुडिंग करू शकता त्याच्यामध्ये. दिस probability promote the nucleation of the primary austenites resulting in a small gain, the reducing the size of the improve the distribution of the graphite flake. मग हे जे मटेरियल जे आहेत, आहे की नाही, अलोईंग एलिमेंट मटेरियल जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं? इन्क्लुडिंग केल्यानंतर त्याची जी ग्राफाईट फ्लेकची साईज जी आहे ती ऑटोमॅटिकली काय होईल? कमी होत चालते, आहे की नाही? रिड्यूस होत जाईल, आहे की नाही? तर अशा प्रकारे काय केलं जातं आहे? हे जे ग्राफाईट जे आहे तर त्याची एक प्रकारे तुम्हाला मी इथं काय केलेली आहे? ग्राफाईट फ्लेक जे आहे ते कसे रिड्यूस केले जातात, आहे का नाही? तर ते एक प्रकारे काय केलेलं आहे तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. बघा ही डायग्राम व्यवस्थित. तर अशा प्रकारचं हे जे ग्राफाईट फ्लेक जे आहे तर ते काय करू शकतो आपण? त्याची साईज रिड्यूस करू शकतो बाय युजिंग द अलोईंग इलिमेंट मिक्सअप अबाउट द ग्रे कास्ट आयरन, आहे की नाही? ग्रे कास्ट आयरनमध्ये आपण अलोईंग इलिमेंट जे आहे तर ते मिक्सअप केल्यानंतर तुम्ही काय करू शकता? त्याची फ्लेक्स साईज जी आहे ती काय करू शकतो? आपण रिड्यूस करू शकतो. त्याच्यानंतर ग्रे कास्ट आयरन मटेरियल जे आहे तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, आहे की नाही? तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज जर सांगायचे झाले तुमच्या ग्रे कास्ट आयरन मटेरियलच्या तर कोणकोणत्या सांगता येतील? वेन फ्रॅक्चर्ड इट गिव्ह ग्रे कलर. मग हे कसे आहेत ग्रे कास्ट आयरन मटेरियल? तर हे काय होऊ शकतात? जर जास्त लोड दिलं तर ते फ्रॅक्चरही होऊ शकतात, पण त्याचा कलर जो आहे तो कसा आहे? तर ग्रे इन कलर आहे. त्याच्यानंतर इझिली कास्टेड, हे काय करू शकतो आपण? इझिली कास्टिंग करू शकतो या ग्रे कास्ट आयरन मटेरियलची. त्याच्यानंतर इझिली मशीन, आहे की नाही? मशीनिंगसाठी ते कसे आहेत? इझिली सुटेबल आहेत. त्याच्यानंतर लोवेस्ट मेल्टिंग ऑफ फेरस अलॉईंग, हे कसे आहेत? तर लोवेस्ट मेल्टिंग पॉईंट आहे आणि फेरस अलॉईंग मटेरियल आहे ते, आहे की नाही? त्याच्यानंतर हाय व्हायब्रेशन डॅम्पिंग कॅपॅसिटी. याच्यामध्ये ह्याच्या प्रॉपर्टी थोडक्यात बघतो आहोत आपण. मेकॅनिकल प्रॉपर्टी थोडक्यात नंतर बघणारच आहोत, पण एक प्रकारच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तुमच्या ग्रे कास्ट आयरन मटेरियलच्या तर कशा आहेत? तर हाय व्हायब्रेशन डॅम्पिंग कॅपॅसिटी जी आहे की नाही? जे ग्रे कास्ट आयरन मटेरियल जे आहे तर त्याची हाय व्हायब्रेशन डॅम्पिंग कॅपॅसिटी आहे. त्याच्यानंतर हाय रेजिस्टन्स टू वेअर, हे कसे आहेत? हाय रेजिस्टन्स वेअर मटेरियल आहेत. त्याच्यानंतर हाय फ्लुडिडिटी अँड हेन्स कॅन बी कास्टेड इन टू द कॉम्प्लेक्स शेप अँड थिन सेक्शन. तुम्ही काय करू शकता? बाय युजिंग द ग्रे कास्ट आयरन मटेरियलचा यूज करून तर ते इझिली काय करू शकता? फ्लुडिडिटी तिची कशी आहे? हाय आहे आणि हेन्स कास्टेड इन टू कॉम्प्लेक्स शेप. तुम्ही एखादा कॉम्प्लेक्स शेपनुसार सुद्धा काय करू शकता? हे काय करू शकता? डिझाईन त्याला देऊ शकता किंवा थिन सेक्शननुसार ते काय करू शकता? बनवू शकता, आहे की नाही? पण याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जी आहे तर ती कशी आहे? तर हाय आहे, हाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे. त्याच्यानंतर लो टेन्साईल स्ट्रेंथ कशी आहे याची ग्रे कास्ट आयरन मटेरियलची? तर लो आहे की नाही? लो टेन्साईल स्ट्रेंथ मटेरियल आहे. त्याच्यानंतर डक्टिलिटी जी आहे लो डक्टिलिटी आहे.
आहे का नाही. लो इम्पॅक्ट स्ट्रेंथ अँड कम्पेअर्ड विथ स्टील. इम्पॅक्ट स्ट्रेंथ जी आहे तुमच्या ग्रे कास्ट आयरन मटेरियलची, तर ती कशी आहे, तर लो आहे विथ इन द स्टीलपेक्षा ती कशी आहे, कॉम्पॅक्ट स्ट्रेंथ जी आहे तर ती कशी आहे, तर लो आहे. ह्या झाल्या प्रॉपर्टीज अबाउट द ग्रे कास्ट आयरन मटेरियल, आहे की नाही. तसे मेकॅनिकल प्रॉपर्टीमध्ये जी पहिलं तर येतं टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल स्ट्रेंथ कशी आहे तुमच्या ग्रे कास्ट आयरन मटेरियलची, तर लो आहे. द टेन्साईल स्ट्रेंथ इज इम्पॉर्टंट टू द सिलेक्शन ऑफ द ग्रे आयरन ॲज द पार्ट दॅट आर subjected to the static load, the indirect tension and bending. Such part including the pressure vessel, housing, valve, fitting and live iron. About 40,000 psi of the tensile strength are usually considered high strength iron and somewhat more expensive to produce and more difficult to machine. हे कसं आहे, डिफिकल्ट आहे मशिनिंगसाठी. कसं आहे, इझिली आहे पण डिफिकल्टसुद्धा आहे ते. आणि त्याची टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे ती कशी आहे, लो आहे, है की नाही. त्याच्यानंतर यील्डिंग स्ट्रेंथ जी आहे, ठीक आहे नाही. एक कास्ट आयरन मटेरियल जे आहे तर तिथे मोटरी वगैरे जर बघितल्या असतील, नाही की नाही, पाण्याच्या मोटरी बघितल्या असतील, हा हाफ एच पी मोटर, 1 HP मोटर, त्याची जी वरचं जे स्ट्रक्चर असतं तर ते कशाचं बनलेलं असतं, तुमच्या ग्रे कास्ट आयरन मटेरियलचं बनलेलं असतं. हे ज्या डायग्राम ज्या आहेत त्याच्यामध्ये आलेले आहे, म्हणून मी तुम्हाला काय केलं, ऑलरेडी ज्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तुमच्या ग्रे कास्ट आयरन मटेरियलच्या तर ते मी तुम्हाला एक वर्बली सांगितलं आहे की नाही. तर ग्रे कास्ट आयरन मटेरियलचे हे ॲप्लिकेशन्स आहे की नाही. तर जे जनरल मायक्रोस्ट्रक्चर जे आहे तर ब्रेनेल हार्डनेस टेस्टिंगचं, तर ते एक प्रकारे तुम्हाला काय आहे ते इथं दाखवलेलं आहे की जेणेकरून टाईप्स ऑफ द कास्ट आयरन मटेरियल अँड ऑल्सो द ब्रेनेल हार्डनेस नंबर, आहे का नाही. तर हा चार्ट आहे ना, तुम्ही 1 मिनिट बघा व्यवस्थित की जेणेकरून तुम्हाला काय होईल, तर या चार्टमध्ये कोणत्या कास्ट आयरनला किती ब्रेनेल हार्डनेस नंबर आहे का नाही, हे तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित बघू शकता तुम्ही. 1 मिनिट बघा हा चार्ट. तर बघितला हा जो चार्ट जो आहे तर तो एक प्रकारचा ब्रेनेल हार्डनेस ऑफ द आयरन कास्टिंग क्लोज बाय द जनरल मायक्रोस्ट्रक्चर, आहे का नाही. त्याचं मायक्रोस्ट्रक्चर जे आहे की नाही, तर ते जे कास्ट आयरन जे मटेरियल जे आहे तर त्या कास्ट आयरन मटेरियलचा एक प्रकारचा ब्रेनेल हार्डनेस नंबर कोणत्या कास्ट आयरन मटेरियलचा किती आहे का नाही, किती रेंजमध्ये आहे नंबर, तर तो काय केला आहे मी तुम्हाला या चार्टमध्ये एक प्रकारे दाखवलेला आहे. तर हे जे ग्रे कास्ट आयरन मटेरियल जे आहे तर ह्याचे ॲप्लिकेशन जर सांगायचे झाले तर ॲप्लिकेशन काय सांगता येतील, तर इलेव्हेटर डोअर्स असतील, आहे की नाही. जे इलेव्हेटरचे डोअर्स असतील तर ते मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी हे ग्रे कास्ट आयरन मटेरियलचा यूज केला जातो. त्याचबरोबर मशीन टूल स्ट्रक्चर सच ॲज अ बेड, फ्रेम्स, कॉलम, इटीसी मशीनचे स्ट्रक्चर आहे की नाही. मशीन टूलचे स्ट्रक्चर बनवण्यासाठी सुद्धा या ग्रे कास्ट आयरन मटेरियलचा यूज केला जातो. तर मग त्याचं मशीनचं बेड असेल किंवा फ्रेम असेल किंवा कॉलम असेल तर हे कशाचे बनलेले असतात, तर ग्रे कास्ट आयरन मटेरियलचे बनलेले असतात. त्याच्यानंतर हाऊसहोल्ड ॲपिलन्स, त्याच्यानंतर गॅस अँड वॉटर पाईप फॉर अंडरग्राऊंड पर्पोज. एखादे गॅसचे पाईप्स असतील किंवा वॉटरचे पाईप असतील की जेणेकरून ते अंडरग्राऊंड पर्पोजसाठी जे यूज केले जातात, आहे का नाही. तर ते कशाचे बनलेले असतात, तर ह्या ग्रे कास्ट आयरन मटेरियलचे बनलेले असतात. तर मॅनहोल कवर्स, आहे की नाही, जे रोड आहेत त्या रोडवर जे मध्येच एखादा नाल्या असतात त्या नाल्यावरचे जे कवर असतात
आहे की नाही, राऊंडेड कवर असतात, तर ते कशाचे बनलेले असतात, एक ग्रे कास्ट आयरन मटेरियलचे बनलेले असतात, आहे की नाही. तर त्याला आपण काय म्हणतो, मॅन होल कवर म्हणतो. त्याच्यानंतर पिस्टनच्या रिंग, आहे की नाही, इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे पिस्टन असतं, त्या पिस्टनच्या ज्या रिंगा असतात तर ते कशाचे बनलेले असतात, तर ह्या ग्रे कास्ट आयरन मटेरियलच्या बनलेल्या असतात. त्याच्यानंतर रोलिंग मिल अँड जनरल मशिनरी पार्ट, रोलिंग मिल्स असतील किंवा जनरल मशिनरी पार्ट्स असतील, आहे का नाही, तर ते मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, ह्या ग्रे कास्ट आयरन मटेरियलचा यूज केला जातो. त्याच्यानंतर मी तुम्हाला स्टार्टिंगलाच एक ॲप्लिकेशन सांगितलं होतं ग्रे कास्ट आयरन मटेरियलचं, कोणतं, तर सिलेंडर ब्लॉक अँड हेड फॉर आयसी इंजिन, आहे की नाही. सिलेंडर ब्लॉक जे आहेत, आहे की नाही, तर ते बनवण्यासाठी किंवा आयसी इंजिनचे, तर ते त्याच्यासाठी सुद्धा काय केलं जातं, हे ग्रे कास्ट आयरन मटेरियल यूज केलं जातं. त्याच्यानंतर फ्रेम ऑफ इलेक्ट्रिक मोटर, आहे की नाही, इलेक्ट्रिकल मोटर जी आहे त्याची फ्रेम बनवण्यासाठी, जसं की मी तुम्हाला सांगितलं ज्या मोटरी आहेत 1 HP 2 HP, त्याची फ्रेम बनवण्यासाठी सुद्धा ह्या ग्रे कास्ट आयरन मटेरियलचा यूज केला जातो. इनगॉट मोल्ड अँड जनरल मशिनरी पार्ट, जनरल मशिनरी पार्ट जे आहे ते सुद्धा कशाचे बनलेले असतात, तुमच्या ह्या ग्रे कास्ट आयरन मटेरियलचे बनलेले असतात ते, आहे की नाही. त्याच्यानंतरून आपल्याला बघायचं आहे नोडुलर कास्ट आयरन, आहे की नाही. तर नोडुलर कास्ट आयरन मटेरियलमध्ये जे नोडुलर कास्ट आयरन मटेरियल जे आहे त्याचं कंपोजिशन कसं असतं, आहे की नाही. त्याचबरोबर त्याचे प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत आणि त्याचे ॲप्लिकेशन्स कोणकोणते आहेत, तर हे काय करणार आहोत आपण आता बघणार आहोत, आहे की नाही. तर मग जे नोडुलर कास्ट आयरन मटेरियल जे आहे, तर नोडुलर कास्ट आयरन ऑल्सो नोन ॲज अ डक्टाईल आयरन, हे जे नोडुलर कास्ट आयरन मटेरियल जे आहे ते कसं आहे, एक प्रकारचं डक्टाईल कास्ट आयरन मटेरियल आहे. स्पेरॉइडल ग्राफाइट आयरन अँड सल्फ्युरिक आयरन इज अ कास्ट आयरन इन विच अ ग्राफाइट इज प्रेझेंट ॲज अ टायनी बॉल ऑर स्पेरॉइड. मग हे जे नोडुलर कास्ट आयरन मटेरियल जे आहे तर याच्यामध्ये काय आहे, तर ग्राफाईटचं प्रमाण कसं असतं, जास्त प्रमाणात असतं. त्याच्यामुळे ते एक प्रकारचे बॉल आणि स्पेरॉइड टाईप काय होतं, टायनी बॉल आणि स्पेरॉइड टाईप त्याचं एक प्रकारचं स्ट्रक्चर काय होतं तुम्हाला बघायला भेटतं, आहे की नाही. इट इज ऑल्सो नोन ॲज अ स्पेरोडेल आयरन अँड डक्टाईल आयरन. इट इज द ग्रे कास्ट आयरन इन विच ग्राफाइट पार्टिकल आर मॉडिफाय बाय द मॅग्नेशियम ॲडेड टू द मेल्ट बिफोर कास्टिंग. मग हे जे नोडुलर कास्ट आयरन मटेरियल जे आहे तर हे कसं बनलेलं असतं, इट इज ऑल्सो नोन ॲज अ स्पेरोडेल आयरन ऑर डक्टाईल आयरन. हे कसं आहे, ते एक प्रकारचं स्पेरोडेल आयरन आणि डक्टाईल आयरन याचं कॉम्बिनेशन करून जे मटेरियल बनवलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, तर नोडुलर कास्ट आयरन मटेरियल म्हणतो. इट इज अ ग्रे कास्ट आयरन. ते कसं आहे, ते एक प्रकारचं ग्रे कास्ट आयरन मटेरियल आहे इन विच ग्राफाईट पार्टिकल आर मॉडिफाईड बाय द मॅग्नेशियम ॲडेड. मग त्याच्यामध्ये जे ग्राफाईट पार्टिकल आहे तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर मॉडिफिकेशन केलेलं आहे. काय मॉडिफिकेशन केलं, तर मॅग्नेशियम जे मटेरियल जे आहे ते काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे इन अ मेल्ट बिफोर कास्टिंग, आहे की नाही. कास्टिंग करायच्या अगोदर जे मॅग्नेशियम मटेरियल जे आहे ते काय केलेलं आहे, ते ग्राफाईट पार्टिकल्सशी काय केलेलं आहे, मिक्सअप करून ते असं काय केलेलं आहे, कास्टिंग करायच्या अगोदर त्याच्यामध्ये मिक्सअप करून ते काय केलेलं आहे, कास्टिंग केलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो, तर नोडुलर कास्ट आयरन मटेरियल म्हणतो, आहे की नाही. नोडुलर कास्ट आयरन डिफर्स फ्रॉम द मेलेबल आयरन इन दॅट युजली ऑप्टेन बाय द रिझल्ट ऑफ द सॉलिडिफिकेशन ऑफ डज नॉट रिक्वायर्ड हीट ट्रीटमेंट, आहे की नाही. एक प्रकारचं त्याच्यासाठी काय आहे, तर एक प्रकारचं त्याचं मेल्टिंग करून काय केलेलं आहे, त्याचं कास्टिंग केलेलं आहे. द स्पेरोडेल आर द मोस्ट राउंडेड दॅट द इरेग्युलर ॲग्रिगेट द टेम्पर कार्बन फाउंड टू मेलेबल आयरन ॲज शोन इन फिगर. मग जे मेलेबल कास्ट आयरन मटेरियल जे आहे त्याचं एक स्ट्रक्चर जे आहे, स्पेरोडेल आयरन और डक्टाईल आयरनचं स्ट्रक्चर जे आहे तर ते अशा प्रकारे काय होतं आहे तुम्हाला दिसलं जातं आहे की नोडुलर आयरन अनटेक्ड शोविंग ग्राफिक स्पेरोडाईज, आहे की नाही. तर एक प्रकारचं स्पेरोडल आयरन और डक्टाईल आयरनचं एक प्रकारचं स्ट्रक्चर जे आहे तुमच्या मेलेबल कास्ट आयरन मटेरियलचं, तर ते अशा प्रकारे काय होतं तुम्हाला दिसतं. नोडुलर कास्ट आयरन कन्सिस्ट ऑफ द स्पेरोडल नोडुलर ग्राफाईट पार्टिकल इन द फेराइट अँड पेअरलाईट मॅट्रिक्स. मग याच्यामध्ये स्पेरोडल नोडुलर ग्राफाईट पार्टिकल्स आणि फेराइट और पॅरालाइट मॅट्रिक्सचं हे काय केलेलं आहे, कॉम्बिनेशन करून काय केलेलं आहे, बनवलेलं असतं. स्मॉल क्वांटिटीज ऑफ द मॅग्नेशियम अँड सेरियम ॲडेड टू द कास्ट आयरन. मग त्याच्यामध्ये स्मॉल क्वांटिटीजमध्ये मॅग्नेशियम आणि सेरिडियम काय केलेलं असतं, ह्या कास्ट आयरन मटेरियलमध्ये ॲड केलेलं असतं. ग्राफाईट कंटेन इन कन्वर्टेड इन टू द स्पेरोडेल और नोडुलर फॉर्म.
मग ग्राफाईट त्यावेळेस काय होतं, कन्वर्ट होतोय कशामध्ये, तर स्पेराडोला नोड्युलर फॉर्ममध्ये तो काय होतोय, कन्वर्ट केला जातोय ह्याच्यामध्ये, कशामध्ये, तर तुमच्या नोड्युलर कास्ट आयरनमध्ये. इट विल बी डिप्रेस्ड थ्रू आउट द मटेरियल, आणि तो काय केला जातोय, डिप्रेस होतोय तुमच्या थ्रू आउट द मटेरियल, तुमच्या नोड्युलर कास्ट आयरन मटेरियलमध्ये थ्रू आउट तो काय होतोय, डिप्रेस केला जातोय. अशा प्रकारे काय असतं, याचं कॉम्पोजिशन जे आहे तर ते काय केलेलं असतं, बनलेलं असतं, आहे की नाही. तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नोड्युलर कास्ट आयरनच्या प्रॉपर्टीज. मग कास्ट आयरनच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, तर फर्स्ट वन ॲज अ डक्टाईल कास्ट आयरन प्रोसेस हाय डक्टिलिटी. मग हे जे नोड्युलर कास्ट आयरन और डक्टाईल, त्यालाच आपण काय म्हणतो, तर डक्टाईल कास्ट आयरन म्हणतो, आहे की नाही. तर याचं एक प्रकारची डक्टिलिटी जी आहे तर ती किती कशी आहे, तर हाय आहे की नाही. मॅक्झिमम डक्टिलिटी आहे. द स्ट्रक्चर ऑफ द नोड्युलर कास्ट आयरन हॅव टफनेस मॅक्झिमम डक्टिलिटी, त्याची टफनेसही हाय आहे आणि मॅक्झिमम डक्टिलिटी आहे. आणि मशिनेबिलिटीसाठी ते कसे आहेत, सुटेबल आहे, विच कॅन बी वाईडली यूज इन अ सम ॲप्लिकेशन. मग ते काय केले जातात, वाईडली यूज केले जातात कशामध्ये, तर वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत ते बघणार आहोत ॲप्लिकेशन आपण. मग ते ॲप्लिकेशन कोणकोणते आहेत तेही बघणार आहोत. पण पहिले आपण काय करतो आहोत, तर प्रॉपर्टीज बघतो आहोत. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी जर बघायची झाली तर गुड फटिक स्ट्रेंथ, याची फटिक स्ट्रेंथ कशी आहे, तर चांगली आहे. विअर रेजिस्टन्स हे आहेत, शॉक रेजिस्टन्स आहेत, आणि हाय मॉड्युलर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे कसे आहेत, हाय मॉड्युलर आहेत. कशासाठी, इलेक्ट्रिसिटी कसे आहेत, ते हाय मॉड्युलर्स आहेत. आणि शॉक रेजिस्टन्सही काय आहेत, हे मॉड्युलर कास्ट आयरन कसे आहेत, तर शॉक रेजिस्टन्स आहेत. विअर रेजिस्टन्सही ते आहेत. आणि त्याची गुड फटिक स्ट्रेंथ जी आहे तर ती कशी आहे, चांगली आहे. त्याच्यानंतर हाय फ्लुडिडिटी, आहे की नाही. हे कसे आहेत, तर हाय फ्लुडिडिटीसाठी कसे आहेत, तर सुटेबल आहेत. त्याचबरोबर अजून काय सांगता येईल प्रॉपर्टीजबाबत, तर एक्सलंट कास्टेबिलिटी स्ट्रेंथ. याची कास्टेबिलिटी स्ट्रेंथ जी आहे ती कशी आहे, तर चांगल्या प्रकारची आहे. कास्टेबिलिटी करण्यासाठी हे कसे आहेत, तर सुटेबल आहेत. त्याच्यानंतर हाय टफनेस, एक्सलंट विअर रेजिस्टन्स, हे कसे आहेत अजून नोड्युलर कास्ट आयरन, त्याची टफनेस जी आहे ती कशी आहे, तर हाय आहे. आणि एक्सलंट विअर रेजिस्टन्स आहेत ते, आहे की नाही. कसे आहेत, ते एक्सलंट आहेत विअर रेजिस्टन्स. त्याच्यानंतर प्रेशर टाईटनेस, हे कसे आहेत अजून, तर प्रेशरली टाईटनेस आहेत. त्याच्यानंतर वेल्डेबिलिटी अँड हायर मशिनेबिलिटी इज कंपॅरिझन टू ग्रे कास्ट आयरन. हे वेल्डेबिलिटी आणि हायर मशिनेबिलिटीसाठी कसे आहेत, इन अ कंपॅरिझन टू ग्रे कास्ट आयरन, कसे आहेत, चांगले आहेत. कशापेक्षा, तर ग्रे कास्ट आयरनपेक्षा, आहे की नाही. तर हे काय झाले, तर ॲप्लिकेशन्स अबाउट द ग्रे आपलं नोड्युलर और डक्टाईल कास्ट आयरन मटेरियल, आहे की नाही. मग ॲप्लिकेशन जर सांगायचे झाले तर ॲप्लिकेशन काय सांगता येतील, तर ॲटोमोटिव्ह इंजिन क्रँकशाफ्ट, जे क्रँकशाफ्ट आहेत ॲटोमोटिव्ह इंजिनचे क्रँकशाफ्ट जे आहेत तर ते मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी काय केलं जातं, हे नोड्युलर और डक्टाईल कास्ट आयरन मटेरियल काय केलं जातं, मोस्ट ऑफली यूज केलं जातं. त्याच्यानंतर हेवी ड्युटी गिअर्स असतील, आहे की नाही, हेवी ड्युटी गिअर्स असतील तर ते मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी हे नोड्युलर और डक्टाईल कास्ट आयरन मटेरियल यूज केले जातात. त्याचबरोबर मिलिटरी अँड मिलिटरी व्हेकल असतील किंवा रेलरोड व्हेकल असतील त्या मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी हे नोड्युलर और डक्टाईल कास्ट आयरन मटेरियल यूज केलं जातं. त्याच्यानंतर पेपर इंडस्ट्री मशिनरी ज्या आहेत, आहे की नाही, पेपर इंडस्ट्री मशिनरी, तर तिथंसुद्धा काय केलं जातं, हे नोड्युलर और डक्टाईल कास्ट आयरन मटेरियल काय केलं जातं, यूज केलं जातं. त्याच्यानंतर इंटरनल कंबशन इंजिन मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, हे नोड्युलर टाईप्स ऑफ कास्ट आयरन मटेरियल और डक्टाईल टाईप्स ऑफ कास्ट आयरन मटेरियल काय केलं जातं, यूज केलं जातं. त्याच्यानंतर पॉवर ट्रान्समिशन इक्विपमेंट, जेवढे काही पॉवर ट्रान्समिशन इक्विपमेंट आहे की नाही, ते सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी हे नोड्युलर और डक्टाईल कास्ट आयरन मटेरियल काय केलं जातं, मोस्ट ऑफली यूज केलं जातं. त्याचबरोबर फार्म इम्प्लिमेंट अँड ट्रॅक्टर्स, आहे का नाही, ट्रॅक्टरचे पार्ट किंवा फार्म इम्प्लिमेंटेशन मटेरियल जे आहे, फार्म इम्प्लिमेंट्स म्हणजे शेतीविषयक जी अवजारे जी आहेत किंवा ट्रॅक्टरचे जे पार्ट आहेत तर ते मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, तर हे ग्रे कास्ट आयरन मटेरियल नोड्युलर और डक्टाईल कास्ट आयरन मटेरियल काय केलं जातं, मोस्ट ऑफली यूज केलं जातं. तर हे काय आहेत, तर ॲप्लिकेशन्स अबाउट द
नोड्युलर और डक्टाईल कास्ट आयरन मटेरियल. आय होप सो की तुम्हाला हे दोन टॉपिक जे आहेत आजचे डेटमध्ये आपण घेतलेले कोणकोणते, तर ग्रे कास्ट आयरन मटेरियल आणि नोड्युलर और डक्टाईल कास्ट आयरन मटेरियल हे तुम्हाला समजले असतील अशी मी अपेक्षा करतो आणि आपण इथे थांबू. ओके, ठीक आहे.